तो दुपारची वेळ असल्यामुळे जाम भूक लागली आहे. बऱ्याच जणांना विचारल्यानंतर कळलं की हॉटेल विनायका या ठिकाणी बेस्ट ऑप्शन आहे. खमंग अशी तर्री सुद्धा आलेली आहे. बापरे, गरम आहे भाकर. हे बघा मस्त पापुद्र आलेला आहे भाकरीला. छान ऐकली आईच आई पण. आणि हे अरे बापरे गरम आहे, चटका लागतात. एवढी गरम भाकरी तुम्हाला मस्तपैकी रश्यामध्ये उडवायला मिळणार. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळती भाकर. म्हणजे हॉटेल जरी एका मोठ्या सिटी मध्ये असलं ना तरी संस्कृती मात्र गावाकडचीच आहे. आणि ते आपल्याला इथे अनुभवायला मिळणार आहे. मस्तपैकी चूल चालू आहे आणि चुलीवर भाकर बनवण्यासाठी सुद्धा आईच बसलेली आहे. म्हणजे केवळ जेवण सर्व नाही होणार आहे, तर सर्व होणार आहे आईच्या हातचा शिकारा. म्हणून हे हॉटेल खास आहे. आई जवळपास किती वर्षांपासून आपली ही परंपरा? 20 ते 22 वर्षांपासून अशाच पद्धतीचे अनेक ऋणानुबंध आईच्या सहवासात आहेत. आणि या ठिकाणी आज आमचा योग आलाय. आपण बघतोय की आई नाही तर इतक्या सर्व आया आज किचन मध्ये आहेत. ते पण छान पैकी भाकरी बनवत आहेत आणि आपल्या सर्व कस्टमरला अर्थात सवयांना खाऊ घालतात. चुलीवरचा निकारा बघू शकतो आपण इकडे. आणि त्यानंतर या बाजूला तुम्हाला भाकरी नाही आवडत काही जणांना, काही जण भाकरी खातात, पण म्हटल्यासोबत भाकरीची मजा वेगळीच असते. चपातीचं एक ऑप्शन आहे, तर चपातीचं एक मोठं सेक्शन दिलेलं आहे. आणि बघा एकाच वेळेला एवढ्या सगळ्या चपात्या बनतात. गरम गरम आणि खमंग असं जेवण त्या ठिकाणी सर्व होतं. नमस्कार मंडळी, चवीच्या वाटा येथेच थांबतात. या हॉटेलबद्दल बरंच काही आम्ही ऐकलं आणि पावलं आम्हाला इकडे घेऊन आलेली आहे. तर तिथे आपण हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि हॉटेलमध्ये आल्यानंतर बघतोय तर संपूर्ण कुटुंबच या ठिकाणी आहे. तर तुला सर्वांना खूप खूप नमस्कार. खरं तर तुमच्याबद्दल बरीचशी रिव्ह्यू या ठिकाणी ऐकू, तुमच्याबद्दल अजून जाणून पण घेणार आहे आपण मुलाखतीच्या माध्यमातून. आधी आपण हे जाणून घेऊया की गेले 20 ते 22 वर्षांपासून तुम्ही अस्सल मराठवाड्या चवीची जी परंपरा आहे ती जपलेली आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे ते आपल्याला किचन मध्ये बघायला मिळणार आहे. तर मला असं वाटतं की आपण किचन मध्ये जाऊया. आणि किचन आपली प्रत्येक व्हिडिओ म्हणत असतो की हॉटेलचा आरसा असतो. तर चला बघूया या आरशाकडे आणि त्यानंतर आपण बघणारच आहोत की आपल्या जेवणात काय आहे. चवीची परंपरा अशीच जपली जात नाही, कुणाचं तरी खास योगदान त्यासाठी असावं लागतं. आणि म्हणून किचन मध्ये तर आपण आलोच आहे. तर किचनला ज्या अगदी चांगल्या पद्धतीने सांगतात त्या आई आपल्या सोबत आहे. आईला परत एकदा नमस्कार. आई, मला एक सांगाल की कशा पद्धतीने आपल्या किचन मध्ये जी भाजी आहे ती बनली जाते, कुठले कुठले मसाले तुम्ही या ठिकाणी वापरता? पहिले मी तांदूळ भाजणार, खोबरं भाजायचं, मसाला म्हणजे बाहेरचा कोणताच वापरायचं काही आता चिकन साठी की मटन साठी? मटन साठी. आणि इकडच्या बाजूला पण मटन. आपण बघतो एवढ्या मटन सुरू आहे, एका बाजूला बनलं सुद्धा सर्विंग होत आहे आणि बाहेर बरीचशी गर्दी पण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही ही चवीची परंपरा जपलेली आहे. कसं वाटतं तुम्हाला एवढ्या सगळ्या लोकांना असं सर्विंग करताना, खाऊ घालताना? छान वाटतं मला असं. अगदी मोकळ्या मनाची आई आहे. म्हणजे बोलण्यापेक्षा बनवून खाऊ घालण्यात आईचा आनंद जो आहे तो जास्त आहे. आणि आई म्हटलं की मायेचा महासागर. नुसतं जेवण बनवलं जात नाही तर त्यासोबत प्रेम, जिव्हाळा आणि वात्सल्य वाढलं जातं. हे काय आहे आई? चिकनचं सुक्का. हे चिकन सुक्का आहे. त्यानंतर हे मटन सुक्का. ओके, हे मटन सुक्का आहे. खमंग अशी तर्री सुद्धा आलेली आहे. मला एक सांगा आई, एवढ्या सगळ्या लोकांना रोज खाऊ घातलं तर तुमची तयारी कशी असते दिवसातली? आमच्या सकाळीच लवकर 10:30 वाजता. तिथून पुढे सगळे
भाजीपाला फ्रेश, मटण फ्रेश, सगळं माझ्या हाताने. पहिले व्हेज बनवतो नंतर नॉन व्हेज पण आहे. ओके, व्हेज सेक्शन कडे पण जाणार आहे. नॉन व्हेज मध्ये कोणकोणते मेनू आहेत ते एकदा बघून घेणार. तर वास्तविकता कुठल्याही हॉटेलमध्ये असं डायरेक्ट नाही जातात, पण या हॉटेल तुम्ही बिनधास्त येऊ शकता, कारण स्वच्छता आणि पारदर्शकता अगदी तुमच्या समोर आहे. आणि या पातेल्यात काय आहे, बरंच मोठं पातेलं आहे. बॉईल, चिकन बॉईल. अच्छा, चिकन बॉईल. ओके, हे आहे चिकन बॉईल, चिकनचा रस्सा, चिकन सुकं, मटन सुकं, मटनचा रस्सा आपण पाहिला. आता या बाजूला याच्यात काय म्हणतंय, सूप. लहान मुलांना सूप बनवतो आपण ते सूप. त्याच्यासाठी वेगळं मील राहतं. लहान मुलांसाठी सूप बनतो. ओके, म्हणजे चिकन सूप आहे, मटन सूप. मटन सूप आहे. ओके, मग चिकनचं बी सूप असेल. चिकनचं पण मटनचा किमान, मटनचा किमान. ओके, म्हणजे हा सुद्धा एकदम मस्त डिलिशियस बनलेला आहे. आणि बऱ्याच मेनूंपैकी हा एक डिफरंट मेनू, म्हणजे नॉनव्हेज मधले सगळे प्रकार यामध्ये आहेत. आई याच्यामध्ये पण खूप काही छान दिसतंय मला. मटन बिर्याणी. हो, मटन बिर्याणी. यामध्ये पाहिला एवढ्या सगळ्या रंगांनी मस्त बनवलेली वावा. यामध्ये खमंग बिर्याणी या ठिकाणी रेडी आहे. ही मटन बिर्याणी. मटन चिकन बिर्याणी. इतक्या सकाळी कसं एवढं सगळं पटपट बनतं? लवकर यावं लागतं. हो, लवकर यावं लागतं. म्हणजे रोजचं मॅनेजमेंटच आहे की आहे चिकन बिर्याणी आणि सुद्धा खमंग असा वास सुटलेला आहे. फूड टेस्टिंग मध्ये आपण सगळं टेस्ट करणारच आहे, पण ते तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे की हॉटेल विनायकाच्या किचन मध्ये कशा पद्धतीने पदार्थ बनवले जातात आणि आपल्या सर्व खवय्यांना सर्व केले जातात. मटन पुलाव, पुलाव आणि बिर्याणी मध्ये सगळं वेगळं वेगवेगळं. म्हणजे हा मटन पुलाव. मटन पुलाव क्या बात आहे. येलो येलो मस्त. तर सगळ्यांचा एकदम खमंग वास आहे. मसाल्यांबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तर ही जी मसाले आई कशा पद्धतीने बनवले जातात? सगळे घरगुती. मिरची पावडर घरीच, हळद पावडर घरी, काळा मसाला, हे सगळं घरगुती मसाले. म्हणजे बाहेरचं नाही, सुहाना नाही, रामबंधू नाही, काहीच नाही. आवडतच नाही आम्हाला. बेसन नाही. आणि मला असं वाटतं की जेवणाला पण कुठलाही त्रास काहीच त्रास नाही होत कधी कोणाला. जळजळ नाही. आणि विशेष जेवण आईच्या हातचं आहे ना, मग त्रास व्हायचा विषयच काय नाही. अजून काय राहिलं दाखवायचं? तर मंडळी, आपण नॉनव्हेज शिक्षण बघितलं. खूप छान छान डेलिशियस असे अनेक मेनू आपण नॉनव्हेज मध्ये बघितले. व्हेज खाणाऱ्यांसाठी सुद्धा खूप छान मेनू आहे. आईंकडनं प्रत्येक मेनूची आपण या ठिकाणी ओळख करून घेणार आहे आणि कोणत्या स्पेशल भाज्या आपल्या व्हेजिटेरियन ग्राहकांसाठी सुद्धा ते बनवतात बघूया. तर आई, ही पहिली भाजी अच्छा वरण. वरण कुठल्या डाळीचं आहे? तूर डाळ, मूग डाळ. अच्छा, तूर डाळ आणि मूग डाळ मस्तपैकी मिक्स अशी ही डाळ आहे. त्यानंतर प्रत्येकाला चमचा सगळे. पुढच्या ह्याच्यात बघूया. क्या बात आहे. भरलेलं वांग. जर तुम्हाला ही रेसिपी म्हणजे जर आठवण झाली तर या रेसिपी सोबत आठवण होती ती आईची सुद्धा. आणि या हॉटेलमध्ये आईच्या हातचं भरलेलं वांग मस्त खमंग आहे. ते सुद्धा तुम्हाला इथे खायला मिळणार आहे. मटकी. ओके, हो, ही तर एकदम आईच्या हातचीच मटकी आहे. भाजीच्या भाकरी सोबत मळ्यात जाताना किंवा झाडाखाली बसून छानपैकी तशीच मटकी आहे. गावरान मटकी वाटते ना. आणि याला फ्लेवर शेंगदाण्याच्या रशामध्ये बनवली. काळ्या मसाल्याची बनवतो, शेंगदाण्याची पण. कारण शेंगदाणा बघा मंडळी, नेहमी आपण मिसळ वगैरे खातो तर काळीच असते मटकी शक्यतो, परंतु शेंगदाण्याच्या रशामध्ये आईच बनवते. पाट्यावरच्या बाटलवरती लहानपण जर तुम्ही आठवलं तर अगदी तशीच मटकी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. माझी आई नाहीये आणि ती कमी कुठेतरी जाणवते. आज आई सोबत बसलोय आणि आल्यापासून खूप वेळा आई 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 म्हटलं गेलेलं आहे. पण इथे आल्यानंतर आईची माया अनुभवायला मिळाली. आणि आई म्हणजे लेकराच्या आयुष्यातला मायेचा महासागर. तर जेवताना त्याची प्रचिती या ठिकाणी येण्याचा. आई एवढे सगळे मेनू आहे. कुठल्या मेनू पासून मी स्टार्ट करू? ओके, खऱ्याची भाकरी आपण पाहिलेली होती. चुलीच्या लालबुंद निघाल्यावर भाजलेली भाकरी आणि मटण आपण मस्त शिजलेलं आहे. छान आणि क्रिस्पी असं मटण शिजलेलं आहे. अगदी परफेक्ट जसं पाहिजे आहे तसं.
एक छान आहे मस्त टेस्ट आहे जसं आपण अपेक्षित जेवायला आलेलो होतो अगदी तशा पद्धतीचे वरण आहे आणि सूप आहे मस्त सोबत मध्ये नळी सुद्धा आहे आणि किचन मध्ये उत्तर मटन असं म्हटलं जातं या उत्तर मटन सोबत मध्ये राईस येतो इंद्रायणी राईस नाही का अगदी इंद्रायणी थोडा टेस्ट करूया आपण इंद्रायणी वरती थोडासा रस्सा घेऊन तरी घाला तरी घालू ना चालायची गरज नाही क्या बात लाजवाब अशी टेस्ट आहे कारण इंद्रायणी म्हटलं ना आणि नॉनव्हेजचं कॉम्बिनेशन खूप छान असं एकदम अजून एक ट्राय करायचं हा मटन किमा ना ओके ही थाळी आहे थाळीसोबत मटन त्यानंतर मटन रस्सा एक्स्ट्रामध्ये सुद्धा रस्सा आहे भाकरी पण मिळते चपाती मिळते पापड पण मिळते आपल्याला त्याच्यानंतर किमा पण दिलेला आहे किमा पण आपण एकदा ट्राय करूया भेजा फ्राय येस भेजा फ्राय टेस्ट करणार आहे गरमागरम भाकरी सोबत भेजा फ्राय आणि किमा तर किमा आधी आपण ट्राय करतोय किमा बनवण्याचं काय तिथं मटनचाच किमा बनवून मग त्याचा मसाला बॉईल करून सेपरेट म्हणजे जसं आपण किचन मध्ये बघितलं सिक्वेन्स असतात तोच सिक्वेन्स इथे पण आहे आता जसं आपण बघितलं की रस्त्यांच्या भाजीमध्ये चिकन आणि मटन मध्ये सुद्धा राईस मध्ये सुद्धा खूप सारं कॉम्बिनेशन होतं तर मला मटन बिर्याणी आवडतं म्हणून मी चिकनच्या ऐवजी मटन बिर्याणी घेतली आहे मटन बिर्याणीला पण आपण टेस्ट करणार आहे पुलाव आणि बिर्याणी मध्ये काय मसाला बिर्याणी मध्ये डायरेक्ट आपण मटन मध्ये बिर्याणी म्हणजे 2-2.5 तास शिजलेला आणि पुलाव वेगळा बंदीला मला किमा फार आवडला आता भेजा खायला पण आपण कधी टेस्ट करतोय किमा तर छानच होता मस्त एकदम आता भेजा खायला ट्राय करूया पहिल्यांदाच खाल्लं जात आहे नवनवीन प्रकार या ठिकाणी अनुभवायला मिळते नॉनव्हेज प्रकारातली भेजा फ्राय क्या बात आहे भेजा फ्राय पण छान आहे मटन आपण टेस्ट केलं सुकं मटन फारच आवडलं मला मस्त म्हणजे भाकरी सोबत किंवा असंही करा आई अजून एक गोष्ट म्हणजे मी तर अगदी सर्वसामान्य आहे परंतु सिने कलाकार सुद्धा या ठिकाणी आले राजकारणी लोक मोठी मोठी सेलिब्रिटी इव्हन मगाशी काही विदेशी लोक सुद्धा या ठिकाणी होते एकतर रोडच्या आउट साईडला असलेलं आपलं हॉटेल एवढी गर्दी रोज एवढा काय कोणाची मदत नाही काही नाही मी सगळं मुलांना शिकवून दिलं मुलीला शिकवून दिलं घरातलेच माणसं सगळी केली घरातले बनवते कुठल्याच पद्धतीचा कारागीर नाही ठेवलेला काहीच सगळं आधीच मुलगा मुलगी सगळे घरात म्हणजे हे सर्व बनवताना आम्हाला कोणाची मदत नाही काहीच नाही या बाबतीत म्हणजे तुम्ही कुठलाही कारागीर ठेवलेला नाही अजून कारागीर ठेवलेला म्हणजे बघा संपूर्ण कुटुंब या ठिकाणी हॉटेलमध्ये काम करतंय अगदी बनवण्यापासून तर कस्टमरला सर्व्हिस देण्यापर्यंत त्यांचा स्टाफही भरपूर मोठा आहे परंतु जरूर काही सुद्धा एक कुटुंबच आहे आता हे सगळं बनवण्यासाठी जसं तुम्ही सर्व बनवतात बरोबर
तर हे बनवण्यासाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत होत असते? कोणाची मुलगा मी आम्ही माझे दोन्ही मुलं घरातलीच फॅमिली. तुम्ही सर्वांना शिकवून दिलं? सगळ्यांना शिकवून दिलेलं, मुलीला शिकवून दिलेलं, मुली पण शिन्नरचं चालवती सगळं. ओके. बाकी काहीच नाही, कुठला व्यक्ती बनवायला नाही. मी घरी जेव्हा नॉनव्हेज खातो ना, तर नॉनव्हेज मध्ये आमच्याकडे एव्हरेस्ट वगैरे वापरला जातो किंवा कधी कधी सुहाणा वापरला जातो, वेगवेगळे मसाले बाहेरचे. आम्हाला ते जाणवलं की त्यांच्याशिवाय सुद्धा इतकी छान टेस्ट येऊ शकतो. या मसाल्यांचं रहस्य खरंच भारी आहे. आपल्यातून अशी टेस्ट आहे, म्हणजे जो जेवणाचा अनुभव आहे ना, खरंच तुम्हाला चेहऱ्यावरून माझ्याकडे शब्द नाही आहे, निशब्द आहे अगदी. इतकी छान टेस्ट आज आहे आणि मी खूप आनंदी आहे जेवताना, कारण माझ्यासोबत आई बसलेले आहेत आणि आजचा दिवस माझ्यासाठी आयुष्यभरासाठी अविस्मरणीय दिवस असणार आहे. हॉटेल विनायका, म्हणून हॉटेल विनायकाला तुम्हाला यायचं आहे आणि आम्हाला नक्की बघायचं आहे की तुम्हाला हे हॉटेल कसं वाटलं, इथे चव कशी वाटली, एक कुटुंब कसं वाटलं. आणि आल्यानंतर आईने नक्की भेटायचं. जेव्हा पण तुम्ही याल तर आपल्या चॅनलचा तुम्ही जो हा एपिसोड बघितलाय त्याचा उल्लेख नक्की करा. खूप छान वाटेल, कारण आम्हाला त्यातून एक प्रेरणा मिळणार आहे आणि अधिक चांगल्या चांगल्या हॉटेल्सला आम्हाला तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवता येणार आहे. बघायचं नाहीये, चॅनलच्या बाजूला सबस्क्राईबचं बटन आहे ना, ते दाबायचं आहे आणि त्यानंतर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायचंय. चला आवरा लवकर. फुल सेक्शन आहे हे मस्तपैकी. नेमकं असं काय पर्पज होतं की हे तुम्ही सेपरेटली बनवलं? सेपरेटली नाही म्हणता येणार, सर्वांसाठीच खुले येते, पण थोडं एसी पण आज काळाची गरज आहे. येस, बरेचसे मुंबईहून लोक येतात, बरेचसे म्हणजे उष्णता राहणारे लोकांना ती एसीची सवय लागलेली असते. तसेच आपल्याकडे ना काही कलाकार वगैरे येतात, कलाकार, राजकीय लोक किंवा काही ऑफिसर्स असतात, त्यांना थोडी प्रायव्हसी लागतेच. येस, काय असतं, बरेचसे कलाकार आलेले माझ्याकडे, खूप म्हणजे मोठे खूप लोक आलेले, त्याच्यामुळे त्यांचं पण एक तसं तिकडे जेवण करताना जरा त्यामुळे थोडं छोटंसं एसी सेक्शन आणि 30 लोक आहे किंवा 40-50 लोक आहे तर त्यांच्यासाठी छोटं बर्थडे पार्टी करू शकतो, फंक्शन आहे, त्याच्यासाठी छोटासा प्रयत्न केलाय. पण छान रिस्पॉन्स आहे, एकदम मस्त बनवलंय. आम्ही सर्व कुटुंब उभं म्हणजे बसलेलो असतो, म्हणजे स्वतः ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा 100% प्रयत्न करतो. आणि जे प्रत्येक किचन पासून तर सर्व्हिस पर्यंत, समजा आई किचन मध्ये असली तर मी बाहेर सर्व्हिस कडे लक्ष देणार, जेवण म्हणजे सर्व गोष्टी कुटुंबिक आम्ही सामावून घेत या व्यवसायामध्ये सामावलेलो असते. सर्व कुटुंब तुमच्या चॅनल मार्फत आल्यानंतर नक्की मला कळवा की या चला जेवणात काय या चॅनल मार्फत आम्ही ही व्हिडिओ बघितली आणि जेवायला हे नक्की मला कळवा. मी 100% ही प्रतिक्रिया तुम्हाला द्यायची आहे, जेणेकरून आम्हाला सुद्धा खूप प्राऊड फील होईल की आपण हॉटेल विनायकाला गेलाय. तर म्हणजे हॉटेल विनायकाची संतुष्ट खवय्ये आहे, ज्यांचं नुकतं जेवण झालेलं आहे वस्तूपैकी, त्यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की या ठिकाणचं जेवण तुम्हाला कसं वाटलं. तर नमस्कार, मला आधी सांगा की तुम्ही इकडे आले कसे? मी इकडनं माझा फूड ट्रकचा बिझनेस आहे. इथं नाशिकमध्ये मी फूड ट्रकसाठी माझं काम चालू. इकडनं मी भावाकडे आलेलो. अच्छा, जेवणासाठी चांगलं ठिकाण कुठलं विनायकाला. अच्छा, ओके, इकडे आलो. म्हणजे माझं पण फूड ट्रकचा बिझनेस आहे. ओके. तर बरेच खवय्ये तुम्हाला आमच्या चॅनलवर या एपिसोड मध्ये बघतायत, त्यांच्यासाठी प्रामाणिक प्रतिक्रिया काय द्याल? हेच की तुम्ही जर नाशिकला येत असाल तर विनायकाला जरूर भेट द्या. घरासारखं साथ आणि एकदम उत्तम जेवण. जेवणाची चव बऱ्यापैकी जाणून आहे, घरच्यांसारखी आहे ती, तर खूप छान. किचन वेगवेगळे ओके ओके. तुम्ही नेहमी येत असता इकडे? नेहमी येणाऱ्या खवय्यांची ही प्रतिक्रिया आहे. 1 वर्षांपासून तुम्ही इकडे, म्हणजे एकदा इकडे आले इकडचीच झाले. क्या बात आहे. काबिल बनो, कामयाबी झकमार के पीछे आती है आणि त्याची प्रचिती आज हॉटेल विनायकामध्ये आलेली आहे. तर हॉटेल विनायकाचे सर्व अर्थात मालक माझ्यासोबत मावशी आहे, अर्थात आई आणि दादा पण आहे, सतीश दादा. दोघांकडनं आपण जाणून घेणार आहोत की हॉटेल विनायकाची सुरुवात कशी झाली. आई विडी कामगार होती आणि वडील माझे ड्रायव्हर होते. आईच्या हाताला असलेली चव
की माझ्या वडिलांच्या मित्रांनी, आईंनी दिलेले त्यांच्या मित्रांना वेळोवेळी जे डब्बे असेल, टिफिन असेल, आपण एकमेकांच्या घरी प्रेमाने जे टिफिन पाठवतो, बरोबर आहे. येस. आणि ह्या मित्रांनी किंवा वडिलांच्या सर्वांना म्हणजे बऱ्याचशा नातेवाईकांनी आईच्या हातची ओळखलेली चव हे त्यांनी सांगितलं की अरे किती छान चव काय असलं जेवण म्हणजे काही कुठे रेस्टॉरंटला पण भेटत नाही किंवा काय, आणि तू चालू करू शकतो. तसं माझ्या वडिलांनी असलेला स्वतःवरचा काही अतिप्रसंग म्हणा किंवा काय परिस्थितीनुसार घेतलेला डिसिजनचा निर्णय, हालाकीची परिस्थिती असल्यानंतर ड्रायव्हर होते, काबड कष्ट करणे, तर हा मार्ग एक जिद्द आधीच होती का काहीतरी करायचं, तर मग खानावळ ही गोष्ट सुरुवात केली. ओके. आणि आज आपण बघितलं एक छोटंसं रोपटं लावलेलं होतं त्या काळी आणि त्याचा असा मोठा वटवृक्ष झालाय. तर मंडळी, मराठी अस्मिता जपूया, मराठी संस्कृती जपूया आणि आपल्या मराठी माणसाला मोठं करूया. तर एक पाऊल आपल्या मराठी माणसासाठी आणि विशेष करून आपल्या मराठी माणसाला मोठं करण्यासाठी. तर भेटूया परत एकदा छान अशा पुढच्या एपिसोड मध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि तुमची सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार.